आणि आता झालेल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर संकेत यादव. आपणास विनंती, आपण मंचावरती यायचंय. संकेत यादव मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ची जर्सी देऊन आपला गौरव करण्यात येईल. चला, किरण बनसोडे साहेब यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच ची जर्सी जी स्पॉन्सर्ड केलेली आहे धवल विलास सोरगे यांच्या माध्यमातून, आणि त्याच बरोबरीनं एक्सक्लुझिव्ह हेल्थ केअर तसेच अनुजा बनसोडे मॅडम सुद्धा त्यांच्या सोबतीनं आहेत. त्याच्या शुभ हस्ते प्रकृती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह हेल्थ केअरचं ते डिस्काउंट वाउचर, त्याचबरोबरीनं टी शर्ट देऊन गौरव करण्यात येतोय संकेत यादवचा. सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला विजय, दुसऱ्या बाजूला सागर. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू सर्वेश 11 संघाला एका धावेने पॅनलाइज केलं जाते. एक्स्ट्रा प्लेअर इथं आलेला नाहीये सर्वेश 11चा, त्याबद्दल त्यांना एका धावेने पॅनलाइज केलं जाते. सेमीफायनलचा हा पहिला धक्का. बघा, ही सगळी जुगलबंदी आहे. या सर्व गोष्टी आपल्याला मानणं गरजेच्या असतात. आपण नेमकीच महत्वाच्या गोष्टी त्याच विसरतो. याच गोष्टीचा अडथळा येत असतो अनेक वेळा चांगली कामं करत असताना. सागर आणि जॉन्टी, त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवरती मनीष. सन्मान दिला या चेंडूवरती सुद्धा. तिथे सुद्धा एकदा धावून कंप्लीट केली जाते. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ, 4 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती हेमंत 11 या संघाच्या. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं. या तिसऱ्या पर्वामध्ये ज्याने ज्याने या स्पर्धेला हातभार लावलाय
त्यांचं नामोल्लेखन करणं गरजेचं आहे. प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक तेजस कांबळी यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार. सामनावीरासाठी जी टी शर्ट आहे ती स्पॉन्सर्ड केलेली आहे धवल विलास चोरगे यांच्या माध्यमातून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी जी ट्रॉफी आहे ती पृथ्वी प्रितेश कोपनाग यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी जे टी शर्ट आहे ते NSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. NSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट सुद्धा आहे उत्कृष्ट फलंदाजाला. त्याचबरोबरीनं राजेशजी शर्मा यांच्याकडून निकॅप, बॉलर, फिल्डर, बॅटर सिरीजसाठी आणि बॅटरसाठी सुद्धा. त्याचबरोबरीनं जी मॅन ऑफ द सिरीजची सायकल आहे ती स्पॉन्सर्ड केली निखिल पवार यांच्या माध्यमातून. कैलासवासी आशा तुलसीदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विराज तुलसीदास पाटील यांच्याकडून ट्रॉफी. NSP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मालिकासाठी सुद्धा बॅट आहे आणि जे शूज आहेत यश बने यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून. या सर्व बाबी आपल्याला वैयक्तिक पारितोषिकामध्ये आपण पाहतोय. महेंद्र गडशी यांच्या माध्यमातून बॉल बॉक्स, महेश अंडर यांच्याकडून पाणी, अंकित चव्हाण यांच्याकडून सकाळी नाश्ता, अल्पेश कळंबे यांच्याकडून टेडी आणि किशोर अण्णा पाटील यांच्याकडून जेवणाची सोय करण्यात आली आहे. या सर्वांचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं ते संघ मालक जे 12 संघ घेऊन इथे या PPL मध्ये दाखल झाले त्याच्यामध्ये जीवदानी माऊली, महेश यादव मॅडी, जीवदानी माऊली ब, विजयजी मिश्रा, विजू, बारोंडा माऊली, युतिका विशाल गरेल, बारोंडा 11 रुही अर्जुन यादव, प्ले बॉयज तेजस कांबळी, जय मल्हार वॉरियर्स मीर आणि अक्षय, हेमंत 11 ध्रुवांक, मयूर गुजर, श्री समर्थ फोटो स्टुडिओ दीपक पागी, ऋतिक पागी, अल्पेश 11 अल्पेश कळंबे, सर्वेश 11 ओंकार कासेकर, मयूर 11 सॅम अँड रोहित गाडी, डॅडी 11 अमित धोत्रे आणि प्रथमेश सरवणकर. या सर्वांचं मनापासून आभार, कारण आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग नोंदवलात त्यामुळेच ही स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग लावून घ्या. 13 धाबा दाखल करती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम चेंडू आता दुसऱ्या षटकातील बाकी आहे. सेमीफायनल, फायनल साठी ज्या 3 टीम क्वालिफाय झाल्या त्या तिन्ही टीमचे फोटो काढले जाणार आहेत शेवटी आणि त्याची फोटो फ्रेम उद्या संध्याकाळी दिली जाणार आहे श्री समर्थ फोटो स्टुडिओ यांच्या माध्यमातून. दीपक पागे, ऋतिक पागे यांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने खेळला गेला फटका, अतिशय चांगली फिल्डिंग, एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलक पुढे जात असताना 15 धाबा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. निखिल पवारच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय आणि सागर राणेने विजय सामंत अजूनही तळ ठोकून आहेत.
3 षटकाचा खेळ झालाय. 20 धाबा दाखल करते. शेवटच्या आणि अंतिम षटक आता बाकी. पाहूयात कशा प्रकारचा इंटेंट आहे या दोन्ही फलंदाजांचा. 5 सेमीफायनल आहे म्हणजे तुम्ही फायनल पासून एक कदम मागे आहात. एक कदम तुम्हाला पुढे जायचंय जेणेकरून तुम्हाला फायनलचं तिकीट मिळेल. आणि ते करण्यासाठी येस काय झालं महेश? ऍड केलंय. पॅनल्टी ऍड आहे त्यामध्ये. बघा पॅनल्टी आता असा काही एक असं दंड आहे की तो तुम्हाला कधीही लागतो. तर मंचावरती उपस्थित आदरणीय किरणजी बनसोडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल तेजसजी कांबळी यांना की आपण सन्मानित करायचंय किरणजी बनसोडे यांना. त्याचबरोबर अनुजा बनसोडे सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. संयुक्तरित्या हा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. तेजसजी कांबळी फुलपाडा विभाग बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा संयुक्त रीतीने सन्मान अनुजा बनसोडे आणि किरण बनसोडे यांचा या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. मॅचच्या दृष्टीने घेऊन जातोय ज्या ठिकाणी चौथ्या षटकाला सुरुवात होते. संकेत यादव गोलंदाजी मार्क वरती येतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. अंशुमनच्या माध्यमातून एकदा धावून कंप्लीट केली जाते. क्या बात है. अंशुमनने जान झोकली आहे. अंशुमनने जान झोकली आहे. एक धावून कंप्लीट होतीये आणि आता 5 चेंडू. पाहूयात काय सांगून जातात. इथे 1 ते 2 मोठे फटके. विचार करत असणारे हेमंत इलेव्हन की आमच्या 30 ते 32 किंवा 35 धावा बनाव्यात. तर दुसऱ्या बाजूने सर्वेश इलेव्हन काय विचार करत असेल? सर्वेश इलेव्हन एकच विचार करत असेल की ते 23 32 35 लांब राहिले. आम्हाला तर 20 पर्यंत या संघाला रोखायचंय. या 2 बाबी आहेत. एक 20 पर्यंत रोखण्याची चर्चा करतोय, 25 पर्यंत रोखण्याची चर्चा करतोय, तर दुसरा त्याला 35 पर्यंत नेण्याची चर्चा होतीये. ऑन साइडला धावत फेकी. एक धाव धावून कंप्लीट. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. पहा आमचे मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना. थँक्यू सो मच. सागर राणे जॉन्टी यावेळेला स्ट्राईक रेट वरती. धाव फलकाची दाबा 23-23 म्हणजे येणारे 3 चेंडू निर्देशन देणार आहेत. किती धाबा धाव फलकात लागायला दाब्यात, किती धाबा लावल्यानं आपल्याला लढण्यासाठी बळ मिळेल. आणि स्टिअर्ड केले चेंडूला एका धाब्यासाठी चेंडू निघून जाईल. सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये ऍड होते. सागर राणे क्या बात है. ये खिलाडी सुबह हो या शाम हो, दिवस असो किंवा रात्र असो किंवा दुपार असो, कधीही केव्हाही ज्यावेळेला क्रिकेटची मॅच असेल काही ना काहीतरी हरकत त्याची दिसत असते एंटरटेनमेंट म्हणून. आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये. संकेत यादव पुन्हा एकदा तयार होईल उर्वरित 2 चेंडूंसाठी. काय एखादा मोठा फटका जो अपेक्षित आहे तो येईल का? यासाठी काळबेल सांगणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून गेलाय सीमारेखा पार. येस चौकार. थँक्यू. आम्ही तर फक्त चर्चा करत होतो आणि चर्चेनंतर हा चेंडू पहा कशा प्रकारे वेगानं भन्नाट वेगानं गॅपमधून निघून गेला सीमारेखा पार. 4 धावांसाठी. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू शिल्लक. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आणणारा हा चौकार विजय सावंतच्या बॅट मधून पुन्हा एकदा. ओहो फुल टॉस था. एक धाव कंप्लीट. एकच धाव आणि अखेरकार 30चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम सर्वेश इलेव्हन संघासमोर. म्हणजे 30चं टार्गेट होतं ते आता 29 होईल. अरे मग यांना पण पेनल्टी आहे. तुमचा पण एक एक्स्ट्रा आहे. मग त्यांचा कमी होईल. पहिले करते आता तो 29 करणार. चला टार्गेट 30च आहे. 1 रन ऍड केला जातोय.
खेळा. फिल्डिंग लावून घ्या. विजय 30चं टार्गेट आहे, एकदा ऑलरेडी ऍड केले पेनल्टीची. ओके. अरे राजा 30 करायचे आहेत, एक रन तुम्हाला ऍड केला म्हणजे 29 करायचे आहेत. आता टार्गेट फिक्स झाला, तो जर कॅन्सल करायचा असेल तर मॅच पूर्ण करावी लागेल. या टेक्निकल गोष्टी आहेत. आणि डगआउट मध्ये या तुम्ही, सर्वेशिलन डगआउट मध्ये या प्लीज. बाहेर तिथे थांबू नका, डगआउट मध्ये या. बघा शेवटची वेळ आहे, शेवटची घटिका आहे, कोणत्या प्रकारचे विघ्न येणार नाही याची काळजी घ्या प्लीज. 30 करना है, एक रन ऑलरेडी आपके इसमें ऐड कर चुका हूं, मतलब 29 ही करना है. बघा एक रन स्कोर बोर्ड लावला गेलाय. शुभम जरा समजावून घे, सांगून ते पाहिजे. शेवटची वेळ आहे त्यामुळे सगळ्यांनी समजावून घ्या. अजून एक मॅच आपल्याला चांगली खेळवायची आहे. राजेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय आणि एक धावेनंतर 2 धावा. एक चेंडूचा खेळ झाल्यानंतर शुभम खांडेकर यावेळेला फलंदाजी मार्क वरती आहे. सिंगल धाव दापलकामध्ये ऍड होईल. एक महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आपण संकेतला पाहतोय, संकेत यादव, आणि दुसऱ्या बाजूला शुभम खांडेकर. हे दोन खेळाडू आज बॅटर म्हणून आज अतिशय चांगली कामगिरी करताना दिसले सर्व श्रीमंतसाठी. आणि ती कामगिरी मोठा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने फेकी झाली आहे. हो, रनआउटच्या फील, सिंगल धाव कंप्लीट. विजय तिकडून इकडे आला, क्या बात आहे. इकडेच होता का? चांगली फिल्डिंग झाली आहे. जीवदानी नव्हे, हेमंत तिलेमन आणि सर्वेश शिलन या दोघं संघांदरम्यानची मॅच आहे. 12 संघांपैकी 3 संघ असे ठरले ज्यांना सेमीफायनलचं तिकीट मिळालं आणि अखेरकार सेमीफायनलला सुरुवात झाल्यानंतर सेमीफायनलची चेसिंग चालू झाली आहे. चेसिंग चालू झाली आहे आणि चेसिंग चालू होत असताना 4 चेंडू 5 धावा ही सद्यस्थिती आहे सर्वेश शिलेमनची. पुन्हा एकदा राजेश समोर संकेत, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, हो त्याच्या वरून जाईल असं वाटलं, त्यावेळेला संकेतने त्याला दिशा दिली. एकदा धावफलकामध्ये ऍड होतीये, सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि अतिशय इंटरेस्टिंग मॅचेस मैदानात पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. राजेशने आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे आणि त्याच राजेशकडून आता शेवटच्या आणि अंतिम म्हणजे सेमीफायनलच्या लढतीमध्ये सुद्धा त्याच खेळाची अपेक्षा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकाची सर्वे शिलवण्या संघाच्या.
चला दुसऱ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत. गोलंदाजी मार्कवरती सूरज चव्हाण. यावेळेला चेंडू हलक्या तर डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये खेळला गेला. सिंगल धाव येते. पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं, दोघांनी विकेट टाकली नव्हती. दोन्ही फलंदाज हे कंटेस्ट सिंगल वरती भर देत असताना दिसले होते आणि शेवटच्या षटकामध्ये हाणामारी केली होती आणि ती हाणामारी झाल्यानंतर धावांना वेग आला होता. दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम सुरुवात आहे. शुभमला माहित आहे, संकेतला माहित आहे त्यांची विकेट किती महत्वाची आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हो इथे हातामध्ये चेंडू जातोय पण फेकत असताना अडचण येते आणि अडचण येत असताना मयूरने फेकी केली आहे. एक धाव फलकामध्ये ऍड होताना दिसेल. चार चेंडूचा खेळ झालाय. धावफलकातील धावा 11. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, तंतोतंत सामना पुढे चालू आहे. आस्किंग रन रेट इथून वाढत जाणार आहे आणि हा वाढणारा आस्किंग रन रेट यावेळेला ड्राईव्ह केला चेंडू निघून जातोय एका धावेसाठी. सिंगल धाव. रवींद्र म्हात्रे कुठे असाल आपण प्लीज या मंचावरती. रवींद्र म्हात्रे आहेत का? या. टुर्नामेंट या विभागामध्ये कुठेही असो रवीचा रोल खूप मोठा असतो. रवीची आठवण सारखी सर्वांना येते. ओहो चेंडू अडवलाय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होतीये. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. दोन षटकाचा खेळ संपतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती सर्वेश इलेव्हनच्या. 12-17 इक्वेशन वरती सर्वांची नजर आहे. या इक्वेट डिसेला आणि त्यानंतर याची सुद्धा चर्चा करूयात. थँक्यू डीजे. मयूर नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. ही एक खोज आहे, मयूर नावाची एक खोज आहे, कारण या मयूरने खूप चांगलं प्रभावित केलं ऍज अ बॉलर म्हणून हेमंत तिले संघातून खेळत असताना. आता त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आहे. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक संधी चालून आली होती, तिचं सोनं करता आलेलं नाहीये. संकेत, ओहो व्हॉट अ फिल्डिंग. धावचीची संधी, गडी बाद नाही. हो काय थर्ड अंपायर बाद घोषित केला गेला आणि त्यानंतर रिव्ह्यू रेफर केला गेलाय. पाहूयात काय घडतंय. संकेत यादव डेंजर एंडला आहे आणि रेफर केलं जाणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय निघून डिक्लेअरच्या दिशेने. एक धाव दाभोलकर ऍड होताना दिसते. दाभोलकर धावा आहेत 14. चेंडूचा खेळ झालाय. 2 विकेट आली आहे. दडपण वाढलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आता त्याला मोठे फटके मारायचे आहेत. मनीष, ओहो मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीट होतोय आणि मयूर किती खुश झालाय. मयूर यष्टांच्या मागे पूर्णपणे एन्जॉय करतोय त्या चेंडूला. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला. मिकी माऊस फायनलचा मॅच बाकी आहे. मयूर समोरच्या क्षणी खेळायचं होतं. अतिशय चांगला ऑफ ड्राईव्ह. धावचीची संधी, पंचांकडे अपील, पंच तटस्थ.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही एंड कडून चांगला खेळ पाहायला मिळतोय. धावफलकाचे धावा जर आपण पाहिल्या तर आहेत 15-15. शेवटच्या अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. सर्वेश इलेव्हन वर्सेस हेमंत इलेव्हनची मॅच. 8 बॉल 15. ओहो यावेळेला बॅटची शुभम खांडेकर सुद्धा बाद. अजून एक हादरा. बडी मछली जाल में फंसी हुई. विकेट का पतन होता हुआ. तुलीत फाट्या लोट मोठकाय सविता तुलीत फाट्या लोट ये मला शंभरची नोट मोठकाय सविता ये मला शंभरची नोट. सर्वेश इलेव्हनने जर का सामना जिंकला तर 2000 रुपयाचं बक्षीस कुमार यांच्याकडून. 2000 रुपयाचं बक्षीस आहे. ऋषीने पैसे आणला. चौकार आला आहे आणि चौकाराने आता मात्र आशाचा किरण जागा झाला. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकाची धावा 19. आता 6 चेंडूने धावांची गरज आहे. 11. 6 मध्ये 11. कोण कापणार वाकर. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. बॉलरचं नाव सूरज. रणजित दाभोळकर. क्या बात है. रणजित दाभोळकर यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि समोर मनीष आहे. मनीष आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. केतनने प्रभावित केलंय आज. मनीष कडून सुद्धा चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे. इक्वेशन मध्ये जर आपण नजर टाकली तर 11 धावांची अजून गरज. म्हणजेच एक बाउंड्री किमान. त्यानंतर दुसरी बाउंड्री सुद्धा लागेल. 2 बाउंड्रीची मॅच आहे. परंतु जो 2 बाउंड्रीची मॅच आपण म्हटलं तर मात्र ते कुठे ना कुठेतरी दडपण जास्त वाढेल. हळूहळू पुढे जाणं गरजेचं आहे. ऋषिकेश खांडेकर तयार आहेत. आणि इथे काय घडलंय. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. मनीष माघारी परतेल. मोठा हादरा. नवीन फलंदाज प्रणय आलाय. बघा प्रणयकडून सुद्धा अपेक्षा असणार आहे मोठ्या फटक्यांची. आता 5 मध्ये 11. काय या धावांचा पाठलाग होईल का. रणजित बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला एका धावेसाठी. सिंगल स्ट्राईक रोटेट. आणि आता सर्व काही प्रेक्षकांच्या नजरा एकाच खेळाडूवरती आहेत. केतन 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 केतन. काय केतन इथे या मॅच मध्ये रंगत आणेल का. अपेक्षित 2 चौकारांची तो वर्णी लाभेल का.
ये बड़ा क्वेश्चन है, ये बहुत ही बड़ा क्वेश्चन है, इसका जवाब मिलने वाला है आने वाले समय में। रणजीत समोर केतन, मोठा फटका, ओहो, सामना जिंकण्यासाठी मिकी माउस साठी भावेश काकांकडून 500 रुपये आलेले आहेत। क्या बात है, क्या बात है। किशोर अण्णा पाटील यांचं पुनश्च एकदा आगमन। PPL फुलपाडा प्रीमियर लीगच्या आधारस्तंभ, ज्यांची पाठीची थाप नेहमीच या सर्व फुलपाडा प्रीमियर लीगच्या कार्यकारिणीवरती असते, फुलपाड्यातील प्रत्येक खेळाडूवरती असते, तसे किशोर अण्णा पाटील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत। आणि इथे काय घडलंय, चेंडू आडला गेलाय, सामना आता जवळ जवळ फिसलत असताना दिसतोय। 2 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे। काय तो ऐतिहासिक विजय मिळवला जाईल का? केतनच्या बॅट मध्ये 2 मोठे ब्लास्ट होतील का? मेनी मोर क्वेश्चन, खूप खूप प्रश्न माइंड मध्ये आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर या 2 चेंडूवरती मिळणार आहे। रणजित ची वाईल्ड कार्ड एंट्री या ऍज अ बॉलर म्हणून या संघामध्ये आपण पाहिली। बॅकफुटर जाऊन चेंडूला फेकून दिलं बॉर्डरच्या बाहेर, विकेट टाली आहे आणि आता 1 चेंडू शिल्लक आहे। आदरणीय सन्माननीय, थँक्यू डीजे, थँक्यू आदरणीय सन्माननीय डबल बिलाद चोरगे, त्याचबरोबर निशादजी चोरगे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय। मी विनंती करेल त्यांच्या समवेत आदी मान्यवरांना सुद्धा की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत फुलपाडा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून, पर्व 3च्या माध्यमातून। निशादजी चोरगे साहेब, त्याचबरोबर डबल बिलाद चोरगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय। त्यांच्या साथीनं सोबतीनं आदी कार्यकर्ते मंडळी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। मी विनंती करेल निशादजी आपण स्थानापन्न व्हायचंय, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। चला, मॅच संपलीये, सामना जिंकलाय हेमंत तिलवण या संघा